नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपलं स्वागत आहे NDTVमध्ये, ज्याला पंतप्रधानांनी स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा बदल असं म्हटलं आणि जवळपास 50 कोटी कामगारांना त्याचा फायदा होईल. काही अर्थतज्ज्ञांच्या मते, जे उदारीकरणाच्या धोरणाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांच्या मते 1991 नंतर एक अशा नव्या पुशअपची गरज होती, ज्याला लँड रिफॉर्म म्हणतो आपण किंवा लेबर रिफॉर्म म्हणतो. आणि आत्ता बऱ्याच जणांना असं वाटतं, की ज्याला अर्थशास्त्रीय भाषामध्ये हेडविंड्स म्हणतो आपण, त्या हेडविंड्सची सद्यस्थिती जागतिक पातळीवरती पाहता अशा पद्धतीच्या कामगार रिफॉर्म्सची गरज होती, की ज्यामुळे उद्योग जगताला काहीतरी दिलासा मिळेल. पण अर्थात ह्या सगळ्या बदलाच्या अनुषंगाने जे काही 29 कायद्यांचं 4च कायद्यामध्ये रूपांतरण केलेलं आहे, त्याच्यानंतरसुद्धा काही नकारात्मक सूर आहेत. खास करून भारतीय जनता पार्टीची जी मदर संस्था आपण ज्याला म्हणतो, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याशी निगडीत असलेल्या कामगार संघटनांनी सुद्धा म्हटलं, की हे काही बदल बरोबर नाही आहेत. देशाच्या संसदेमध्ये पण त्याच्यावरती चर्चा सुरू आहे आणि अशा वेळेला श्री अजित अभ्यंकर साहेब आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. आणि त्यांनी आज दैनिक लोकसत्तामध्ये नवा कामगार कायदा दावे आणि कावे अशा स्वरूपाचा लेख लिहिला. पण दावे आणि कावे म्हणजे काहीतरी कावेबाजपणा आहे त्याच्यामध्ये. उघड आहे, कारण दावे याचा अर्थ असा, सरकार वाटेल ते दावे करते की आम्ही नवयुगाचे काहीतरी दारं उघडणारे असे कामगार कायदे केलेत, सगळ्या असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा दिलेली आहे वगैरे इत्यादी काही ते बोलत आहेत. हे त्यांचे दावे आहेत. परंतु हे सगळे दावे ज्यांच्यासाठी ते करत आहेत ते उद्योगपती आणि तथाकथित उच्च व्यवस्थापन यांचे कावे आहेत त्याच्यामागे, की त्यांना म्हणजे फ्लेक्झिबिलिटी ऑफ लेबर फोर्स इतकी पाहिजे की कामगार हा त्यांना एखाद्या मशीनच्या स्क्रूसारखा उचलायचा, लावायचा आणि फेकायचा. त्यांना एक निर्जीव वस्तू म्हणून कामगार वापरायचा आहे. त्याच्यासाठी त्यांना कायदे हवे आहेत. तो त्यांचा कावा आहे. हा त्यांचा कावा आणि सरकारचा दावा हे या कामगार कायद्यामध्ये एकवटलेले आहेत. ओके. पण आपण टप्प्याटप्प्याने बघूया, की वेतन संहिता 2019 कोड ऑफ वेजेस 2019 ही संहिता, पूर्वीचे जे 4 कायदे होते ते तुम्हाला माहितीच आहेत. ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून आता जो मुख्य बदल सरकारने सांगितला आहे, की सार्वत्रिक किमान वेतन येईल. काय मत आहे? आता सार्वत्रिक किमान वेतन येईल. आत्तापर्यंत उद्योग कशी होती परिस्थिती, की उद्योगनिहाय किमान वेतन असायचं. म्हणजे एखाद्या उद्योगाची जर क्षमता, तिथं जर उत्पन्न जास्ती मिळत असेल, म्हणजे त्या उद्योगाचंच ओव्हरऑल समाजामधलं उत्पन्न किंवा रेट ऑफ रिटर्न जर जास्ती असेल, तर त्या ठिकाणी कामगारांना थोडासा अगदी अंश सूक्ष्म का होईना त्याचा काहीतरी हिस्सा मिळायचा. कारण त्यांचं शेड्यूल एम्प्लॉयमेंट म्हणून अशी जवळजवळ 100पेक्षा जास्त शेड्यूल्स केलेली होती, की ज्याला आपण उद्योग म्हणूया. आणि त्या उद्योगानिहाय किमान वेतन ठरवायचं, की त्या उद्योगाची क्षमता पण विचारात घ्यायचे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणच्या कामगारांना थोडंसं तुलनेने जरा बरं वेतन मिळायचं. आता हे काय करणार आहेत, स्किल सेट निहाय करणार असं त्यांचं म्हणणं आहे. भविष्यात करणार आहेत, आत्ता काय केलेलं नाही आहे. सगळे भविष्यातले दावे आहेत. तेव्हा याच्यामुळे उद्योगाची जी थोडीशी जास्त क्षमता असेल त्यातला काही थोडासा किंचितचा बरा वाटा मिळण्याची सूक्ष्म शक्यता याच्यात नाही आहे. दुसरं असं की त्यांना आता कोणी म्हणेल की बरोबर आहे, मग ते जे सगळ्यात तळचे असतील, सगळ्यात कमी उत्पन्न ज्या उद्योगांचं आहे तिथं जास्त वेतन मिळेल, तर तसं होणार नाही. म्हणजे काय होईल की सगळ्यात कमी उत्पन्न क्षमता ज्या उद्योगांची असेल तो एक बेंचमार्क होईल. त्या लोएस्ट स्टँडर्डवरती ज्या उद्योगांमध्ये जास्ती उत्पन्न आहे तिथलं पण किमान वेतन त्याच पद्धतीने ठरलं जाईल. याच्यामुळे सर्वसाधारण कामगारांचा हा याच्यामध्ये सरळ तोटा आहे. दुसरी गोष्ट अशी की नॅशनल फ्लोअर मिनिमम वेज म्हणून एक ते ठरवणार आणि ते ठरवल्यामुळे काय होईल की ते जे आहे, आता उदाहरणार्थ 219 रुपये हे शेतमजुरांसाठी त्यांनी मनरेगाचं ठरवलं, 217 रुपये. तर इतकं हास्यास्पद आहे ते. आता त्याच्याशी हे निगडीत होण्याची शक्यता आहे. आता ते जर भविष्यात काय होईल ते आपण बघूया. पण त्याच्यामुळे या कायद्यामध्ये, किमान वेतन कायद्यामध्ये अशी काही सवलत म्हणजे काय म्हणा, कामगारांना काही दिलासा वगैरे मिळण्याची अशी काही शक्यता नाही आहे. शिवाय ते एवढं गुंतागुंतीचं आहे की स्किल सेट निहाय ते राज्यांनी परत ठरवायचं आहे आणि ॲक्रॉस द इंडस्ट्रीज ठरवायचं आहे. त्याच्यामुळे इतक्या सगळ्या उद्योगांचं म्हणणं, इतक्या सगळ्या उद्योगांची आर्थिक क्षमता आणि स्किल सेट हे एकत्र आणणं हे जवळजवळ म्हणजे एका वेळेला 20 गोष्टींचा एक काहीतरी समुच्चय काढून एक बिंदू शोधण्यासारखं आहे. ते अतिशय अवघड जाईल. शिवाय यांनी काय केलं आहे, आता वेतनामध्ये जी व्याख्या केलेली आहे, वेतन याची व्याख्या करताना ती थोडी चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. तो थोडा तांत्रिक मुद्दा आहे, पण आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो. त्याने वेतनामध्ये
बेसिक DA हे धरलेलं आहे ते हो. बरोबरच आहे. परंतु त्याचबरोबर त्यांनी एखाद्या म्हणजे एम्प्लॉयरशी केलेल्या करारामुळे जे तुम्हाला वेतन मिळतं ते मात्र वेतन या व्याख्येत वजा केलेलं आहे. म्हणजे मला ते वेतन मिळणार नाही असं नाही. अदर अलाउन्सेस परंतु म्हणजे ते कसं झालं आहे की दुसऱ्या एखाद्या कायदेशीर कारणासाठी जर तुम्हाला काही कॉम्पेन्सेशन घ्यायचं असेल, काही घ्यायचं असेल, तर तो वेतनाचा तुकडा जो आहे तेवढा तो त्याच्यातून वजा होईल अशा प्रकारची त्या व्याख्येत तरी आहे वेतनाच्या. हे पुढं कसं अनफोल्ड होता येईल बघता येईल. पण माझ्या मते सगळ्यात जास्ती जो धोकेदायक ज्या तरतुदी आहेत त्या वेतन कायद्यापेक्षा सुद्धा त्या जास्ती धोकादायक तरतुदी या इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड जो आहे, औद्योगिक संबंध विधेयक आणि ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ इत्यादी पण या त्याकडे दोन- आपण येऊया. पण आधी तर हां. लोकांचा कन्सर्न तर हाच होता हां की किमान वेतनाच्या संदर्भामध्ये एक सुटसुटीतपणा आलाय आणि तुम्ही जे म्हणत आहात की इतक्या सगळ्या गोष्टी गुंतागुंतीच्या झाल्यात, उलट हां पंतप्रधानांनी त्या दिवशी ज्या जाहिराती दिल्या आणि नंतर माध्यमाला सांगितलं त्यांच्या मताप्रमाणे 29चं आम्ही 4मध्येच आणलंय ते सगळं. आता हे बघा 29 कायद्यांचं रूपांतर 4 कायद्यामध्ये केलेलं आहे. हा गुण किंवा अवगुण ठरू शकत नाही. आता तुम्ही अशी कल्पना करा की एखादी मोटर गाडी आहे, तिला पार्ट्स पुष्कळ आहेत, सायकलला पार्ट्स कमी आहेत, म्हणून काही सायकल मोटरपेक्षा चांगली ठरत नाही. हो, मोटरचं काम मोटरच करू शकते. त्याच्यासाठी तुम्ही म्हणू शकत नाही ती एवढे पार्ट काढली, इंजिन काढलं, पिस्टन काढला, किती मोटर चांगली झाली. हे मूर्खपणा आहे असं बोलणं. जे कायद्याचं जे काम आहे की कामगार हा घटक, कामगार मालक संबंधामध्ये हा कमकुवत घटक आहे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या. त्याच्यामुळे त्याला किमान काही वेतन सुरक्षा, सामाजिक सुरक्षा आणि सेवा सुरक्षा ही देण्यासाठी काहीतरी सरकारने कामगाराच्या बाजूला उभं राहणं अपेक्षित आहे. ही फिलॉसॉफी आहे बेसिक कुठल्याही कामगार कायद्याची. ती फिलॉसॉफी तुम्ही टाळून, ती वजा करून तुम्ही कायद्याची संख्या कमी केली, याच्यामध्ये क्रेडिट तर काहीच नाही, डिस्क्रेडिट आहे असं मी म्हणणार नाही. कमी कायदे संख्या केली चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे ना. ठीक आहे. परंतु त्याच्यात आशय काय महत्त्वाचं आहे. संख्या कमी केली हे काही क्रेडिट होऊ शकत नाही. कारण त्याच्यात मला असं लक्षात आलं की चित्रपट व्यावसायिकांसाठीचे वेगळेच कायदे, असंघटित क्षेत्रातल्या वेगळ्या घटकांसाठीचे वेगळे कायदे, पण तुमचं म्हणणं असं की ते काही मेरिट असू शकत नाही. पण तुम्ही जो आता सार्वत्रिक किमान वेतनाचा मुद्दा आहे तुमच्या लेखी, तो मिटलाय की नाही मिटलाय? नाही नाही हे बघा कसं केलं आहे, सार्वत्रिक आहे, पण सार्वत्रिक म्हणजे कसं आहे, स्किल सेट प्रमाणे आहे, पुन्हा एरियानुसार आहे. आता लक्षात घ्या, याला ग्रेडेशन म्हणतो आपण. आता एखाद्या उद्योगामध्ये एखादं काम हे कोणत्या ग्रेडचं आहे आणि दुसऱ्या उद्योगामध्ये तेच वेगळं काम कुठल्या ग्रेडचं आहे हे तुम्ही सगळं एका पातळीवरती आणताय. म्हणजे समजा तुम्ही आता चित्रपट उद्योग म्हणलात, तर चित्रपट उद्योगामध्ये कॅमेरा लावणं हे सगळ्यात समजा स्किलचं काम आहे असं आपण म्हणूया. तर ते जर समजा सगळ्यात स्किलचं काम असेल, तर इंजिनिअरिंग उद्योगामध्ये वेल्डरचं काम हे सगळ्यात स्किलचं असेल. आणि तिसरीकडं तुम्ही अगदी बिड्या वळण्याच्या उद्योगामध्ये गेलात, तर तिथं काहीतरी वेगळ्या प्रकारचं काम, बिडी बांधणं समजा सगळ्यात स्किलचं काम असेल. एक काल्पनिक बोलतोय मी. आता हे सगळे तुम्ही एका लेवलला आणून या स्किल्ड कामगारांसाठी, ते सगळे कुठेही काम करत असू देत, त्यांना सगळ्यांना एका किमान वेतनामध्ये जर बांधण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही मला सांगा की चित्रपट उद्योगामध्ये जो कॅमेरा हँडल करतो त्याला जे वेतन तो अपेक्षित करेल आणि त्याला किमान वेतन तुम्ही जे प्रिस्क्राईब कराल, ते किमान वेतन विडी धंद्यामध्ये किंवा हॉटेल धंद्यामध्ये जो अगदी स्किल्ड वर्कर सुद्धा जरी ज्याला तुम्ही म्हणाल, त्याच्याशी तुम्ही त्याची तुलना करणं योग्य आहे का? कारण त्याची उत्पन्न क्षमता कितीतरी जास्ती आहे. हे याला तुम्ही जर म्हणत असाल की हे सगळं आम्ही एकत्र करून उद्योगनिहाय आता किमान वेतन असणार नाही, जे मी सुरुवातीला सांगितलं. मला वाटतं राज्याचा पण संदर्भ आहे बरोबर नाही, राज्याच्या पातळीवरतीच ठरणार आहे ते, राज्याच्या पातळीवरतीच ठरणार आहे. पण आता तुमच्या उस्मानाबादमध्ये आणि मुंबईमध्ये हे त्याच्यात फरक ठेवावाच लागणार आहे. सिटीने तो त्यांनी सांगितलं HRA पासून सगळं. नाही बरोबर आहे, तो त्यांनी सांगितलंय, तोच पण असेल. पण हे सगळं एका सूत्रात गुंफणं आणि एका उद्योगाच्या संदर्भामध्ये ते एका सूत्रात गुंफणं, याच्यात किती फरक आहे. आज 100पेक्षा जवळजवळ 108 शेड्यूल्स आहेत या किमान वेतनाची, ती तुम्हाला एका शेड्यूलमध्ये बांधायची आहेत. इतके स्किल सेट्स हे तुम्हाला एका 108 उद्योगातले एका पातळीवर आणणं किंवा 3 पातळ्याला आणणं, स्किल्ड, अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड, हे जायजॅन्टिक टास्क आहे. ह्याच्यामध्ये प्रचंड अन्याय होणार आहे, विशेषतः ज्यांची क्षमता जास्ती आहे अशा उद्योग, उत्पन्न क्षमता जास्ती आहे अशा उद्योगांच्यावरती. ओके, मला आपण करा, आपल्याला सवय आहे इतर देशाकडे पाहण्याची, म्हणून मला अगदी ब्रीफमध्ये सांगा की भांडवलशाही अमेरिकेमध्ये आणि कम्युनिस्ट चीनमध्ये ह्या वेतन पातळीवरती काय आहे? आता माझ्या माहितीप्रमाणे अर्थात
वाचनातून आलेली माहिती आहे. अमेरिकेमध्ये तासावरती वेतन ठरतं. म्हणजे किमान वेतनाचे जे रेट ते पर आवर असतात आणि ते विशिष्ट कामानुसार असतात. परंतु तिथे कसं आहे, कायद्याची अंमलबजावणी 100% केली जाते आणि तिथं लेबर सप्लाय जो आहे आणि लेबर डिमांड याच्यामध्ये एवढी तफावत नाही आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कामगाराला बाजारामध्ये उतरून खूप स्पर्धा असं खूप म्हणजे संरक्षण द्यावं लागेल, सरकारला उभं राहावं लागेल. अशा प्रकारची तिथं सरकारला भूमिका घ्यावी लागत नाही. चायनामध्ये जर म्हणाल तर चायनामध्ये किमान वेतन निश्चितप्रमाणे ठरतं, त्याची एक्झॅक्ट पद्धती मला माहिती नाही. परंतु चीनमध्ये ज्या सामाजिक सेवा आणि सामाजिक सुरक्षा कामगारांना उपलब्ध आहे, उदाहरणार्थ राहतं घर सगळ्यात मोठी गोष्ट, विजेचे दर किंवा अन्नधान्याचे दर किंवा एकंदर आता वाहतूक व्यवस्था, तिथले वाहतुकीचे दर, या सगळ्याचा जर तुम्ही विचार केला तर या ज्याला म्हणतो की सोशल सिस्टीममधून येणाऱ्या ज्या कॉस्ट आहेत त्या तिथं अत्यल्प असल्यामुळे तिथं त्यांना किमान वेतन त्या उद्योगामधून किती मिळतं त्याच्याबरोबर ज्या सिस्टीममधून त्यांना जो काही सपोर्ट, सामाजिक सुरक्षेचा जो संदर्भ आहे तो तुम्ही त्याला इथं देऊ. नाही, सामाजिक सुरक्षा अजून वेगळी. सामाजिक सुरक्षा म्हणजे वृद्धापकाळ आहे किंवा पेन्शन आहे किंवा नोकरी काही काळ हमी आहे. तर या परत हे वेगळं आहे. याच्या सुविधा आणि याच्या शक्यता या तुलनेने खूप जास्ती असल्यामुळे आणि भारतामध्ये त्या तुलनेमध्ये या सगळ्याची पूर्तता त्याला नोकरी तो करत असण्याच्याच काळामध्ये ही मिळवावी लागत असल्यामुळे भारतामध्ये सरकारची भूमिका की वेतन ठरवताना आणि विशेषतः त्याचं एन्फोर्समेंट करताना, त्याची अंमलबजावणी करताना खूप महत्त्वाची आहे की जी आज दिसत नाही आणि त्याच्याबद्दल या कायद्यामध्ये नवीन काही केले. ओके, पण एक अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे असं काही लोकांचं मत आहे की खास करून जे कंत्राटी कामगार आहेत आणि जे सेवेत कायम झालेले कामगार आहेत त्यांच्यातल्या वेतनाची जी तफावत होती ती ह्या कायद्याने मिटणार आहे. काही संबंधच नाही, काही हा दाव्याला काही अर्थ नाही आहे. कारण कंत्राटी, हे बघा, एकदा तुम्ही किमान वेतन हा एकदा टेक ऑफ पॉईंट झाला की तो कायद्याची समजा तुम्ही पूर्तता केली की त्याच्यानंतर कंत्राटी कामगार आणि कायम कामगार यांचं वेतन किती असावं या ठरवण्याचा संबंध केवळ त्याच्या संबंधांचा प्रश्न आहे, कॉन्ट्रॅक्टचा प्रश्न आहे. सरकारचंच उदाहरण घेऊन पाहू आपण. सरकारमध्ये सुद्धा जे शासकीय सेवेत येत आहेत ते कंत्राटी कामगार आणि जे शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी असलेले कामगार नोकरदार यांच्यातल्या वेतनामध्ये कमालीची तफावत आहे. हो, सरकार म्हणते की आता ते मिटणार आहे. कशाच्या आधारे म्हणते मला माहिती नाही, कारण जर तसं जर असेल तर सरकार कंत्राटी कामगार घेणारच नाही. ओके, जर ती तफावत कमी असेल तर सरकार कंत्राटी म्हणजे नेमणूकच करणार नाही. ते नेमणूक करण्याचं कारणच असं की त्यांना या वेतनातल्या तफावतीचा फायदा घ्यायचा आहे. फाईन. आता बऱ्याच खरं तर म्हणजे वेळेवरती वेतन, समान वेतन, नियुक्तीपत्र अनिवार्य. तर तुमच्या लेखाकडे मी येणारच आहे, पण तुम्ही ज्याचा संदर्भ दिला तो इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 जो औद्योगिक संबंध, त्यात सरकारचं असं म्हणणं आहे की ट्रेड युनियनची जी नोंदणी आहे ती नोंदणी सोपी केली आहे. 10% कामगारांची त्याला मंजुरी आवश्यकता आहे, पण जो दुसरा आवाज आहे ते की ट्रेड युनियनचं अस्तित्वच सगळं संपून टाकलं. आता ट्रेड युनियन कायदा जो जसा होता ना पहिला 1926चा, तो कॉपी पेस्ट केलेला आहे इथं. त्याच्यात काहीही बदल नाही, काय सोपी विपी काही केलेली नाही. जी होती ती काय मुळात अवघड नव्हतीच. म्हणजे त्या ट्रेड युनियनच्या नोंदणीबद्दल आमची मुळात तक्रारच नव्हती. ओके, त्याच्यामुळे ती सोपी केली म्हणायला काहीच अर्थ नाही. ती जशी आहे तशीच आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा पुढचा आहे की कामगारांना इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये जे हक्क होते ते हक्क फार मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत. हा खरा मुख्य मुद्दा आहे आणि त्याच्याकडे जायची गरज आहे असं मला वाटतं. त्याच्याबद्दलचा एखादा स्पेसिफिक 2-3 मुद्दे मी तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे. आता पहिला मुद्दा म्हणजे असा आहे की कामगाराचा ज्याला स्टँडिंग ऑर्डर्स म्हणतात, म्हणजे सेवा शर्ती आणि सेवा नियम, हे 2 प्रकारे ठरतात. एक म्हणजे अपॉइंटमेंट ऑर्डरने ठरतात, त्या कंपनीची काहीतरी एक सिस्टीम असते त्याच्यात ठरतात. पण या सगळ्याला एक बेस लाईन असते. ती बेस लाईन असते, त्याला म्हणतात स्टँडिंग ऑर्डर्स. या कायद्यामध्ये असतात. म्हणजे उद्या मालक किंवा व्यवस्थापन वाटेल त्या सेवा शर्ती आणि शिस्तीचे नियम ठरवू शकत नाही. म्हणजे त्याला काहीतरी एक किमान चौकट आहे. जसं एखाद्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये तुम्ही अंतर्गत नियमावली करू शकता, परंतु त्याला एक काहीतरी चौकट आहे. जर तुम्ही वाटेल ते अधिकार वाटेल त्याला देऊन आमची नियमावली असं नाही म्हणू शकत. तर तशी जी एक चौकट आहे ती चौकट ज्याच्यातून मिळते त्याला स्टँडिंग ऑर्डर्स असं म्हणतात. आता त्यांनी काय केलं, आज कायदा काय होता की 50पेक्षा कमी कामगार असतील तर तो स्टँडिंग ऑर्डरचा कायदा लागू नव्हता. मग ती चौकट तुम्ही तुमची ठरवा, गव्हर्नमेंट वॉज नॉट कन्सर्न. 50पेक्षा जास्ती कामगार असतील तर सेवा शर्ती तुम्ही ठरवताना एक चौकट त्या स्टँडिंग ऑर्डर्स ॲक्टची तुम्हाला पाळावी लागेल. आणि जर ती तुम्हाला ओलांडून पुढं जायचं असेल तर एक प्रोसिजर होती की कामगारांचं म्हणणं विचारात घेतलं पाहिजे,
तुमचं म्हणणं मांडलं पाहिजे. मग सरकारने नेमलेला जो अधिकारी असेल तो ते सर्टिफाय करेल, येस हे मान्य आहे, हे अमान्य आहे. आता त्यांनी काय केले, 300 पर्यंत. ही संख्या 300 वरती नेलेली आहे. म्हणजे जवळजवळ असं म्हणू शकू आपण, अंदाज याचं काय एक्झॅक्ट स्टॅटिस्टिक्स अवेलेबल नाही, पण सर्वसाधारणपणे 90% कामगार आणि जवळजवळ 9% पेक्षा जास्त 95% आस्थापना जे आहे त्याच्यातनं बाहेर जातील. त्यामुळे त्या सेवा शर्ती काय ठरवू शकतात, ते उद्या असं ठरवू शकतं की 2दा उशिरा आलास तर तुला टर्मिनेशनचं लेटर मिळेल, तुला आम्ही अमुक अमुक कारणासाठी सस्पेंड करू शकतो. सस्पेंड केल्यानंतर तुला कुठलाही अलाउन्स मिळणार नाही, म्हणजे चौकशी होईपर्यंत, तोपर्यंत घरी बसायचं, किंवा 50%च मिळेल. म्हणजे वाटेल त्या कारणासाठी मी सस्पेंड करू शकतो, वाटेल त्या कारणासाठी टर्मिनेट करू शकतो. हे अधिकार ज्या सेवा शर्तींच्या आधारे मिळतात, त्या सेवा शर्ती ठरवण्याचे 100% अधिकार 300पेक्षा कमी कामगार असलेल्या ठिकाणी आता व्यवस्थापनाला आणि मालकांना मिळालेले आहे. पण त्यातला सकारात्मक जी गोष्ट अशी सांगितली जाते की जागतिक जी गडबड सगळ्या असते हां, ग्लोबल हेडविंड्समुळं आणि जी अनसर्टन्टिटी आहे आता त्याच्यामुळं मला कंपनी सुरू करत असतानाही सरकारची परवानगी घ्यायची आणि कंपनी बंद करत असताना पण सरकारची परवानगी घ्यायची. ह्या नव्या बदलामुळं मी तोट्यात गेलो तर तो माझा राईट आहे ॲज अ ओनर ऑफ फॅक्टरी की ह्या सद्यस्थितीमध्ये मला तात्काळ माझी कंपनी बंद करता येईल. नाही, आता हे बघा, तुम्ही जो आत्ता ज्या गोष्टीबद्दल बोलताय तो वेगळा नियम आहे. संख्या 300ची कॉमन आहे म्हणून तुम्हाला तसं वाटलं असेल. तो जो आहे कामगार कपातीबद्दलचा नियम, कामगार कपात आणि क्लोजर ऑफ कंपनी, क्लोजर आणि रिट्रेंचमेंट याच्याबद्दल तुम्ही बोलताय. क्लोजर, रिट्रेंचमेंट, ले ऑफ. आतापर्यंत काय होतं की 100पेक्षा जर जास्ती कामगार असतील तर तुम्हाला सरकारची परवानगी घ्यायला लागायची. आता परवानगी याचा अर्थ काय, सरकार तुम्हाला परवानगी देत नाही असं नाही. सरकार म्हणते की तुम्ही बंद करताय, याच्या मागे कामगारांवर दहशत बसवणं हे काही कारण आहे का, एवढं फक्त सरकारला तपासून बघण्याचे काम आहे सरकारचं. आणि ते सरकार बघायचं की बाबा तुम्ही कोणाला तरी दहशत म्हणून आम्ही बंद करतो आणि त्याच नावाने पुढे दुसरं सुरू करतो असं तर तुम्ही करत नाही आहे ना, किंवा कामगार कपात तुम्ही मनमानी पद्धतीने करत नाही आहे ना. आणि 100पेक्षा जास्ती कामगार असतील तर त्या परिसरामध्ये एक मोठा बाजार व्यवस्था, तिथं खरेदी शक्ती कमी होते, त्याच्यामुळे ती तरतूद केलेली होती. आता हे 300 नेल्यामुळे मगाशी म्हटलं तर 90%पेक्षा जास्ती कामगार संख्याही त्याच्यातनं बाहेर गेली. आणि याच्यामुळे म्हणजे कारखाना विकायचा असेल, कारखाना बंद करायचं स्वातंत्र्य आजही आहे ना, त्याच्यात कुठं अडचण नाही. पण त्याला बरीचशी नियमावली आहे, नाही, सुनावण्या घ्यायला लागतात, एक बराच काळ जातो आणि त्याच्यामुळे बराच काळ त्याच, हे बघा, बराच काळ का जातो, कारण उद्योगांची उद्दिष्ट प्रामाणिक नसतात, ही ट्रान्सपरंट नसतात, त्याच्यामुळे वेळ जातो. जर ते ट्रान्सपरंट असतील तर ते कामगारांची चर्चा करून सेटल करू शकतात. आम्ही अनेक वेळेला असे गोष्टी सेटल केलेल्या आहेत की विन विन पद्धतीनं, आणि त्या होतात. अनेक गोष्टी या सरकारपर्यंत जातसुद्धा नाहीत, कारण ते लोक VRS देतात. VRSमधून म्हणजे खरोखर जेन्युइन जर असेल तर, ज्यांना हे सगळं ओलांडून पुढं जायचं आहे, यांना कुठले काही सामाजिक बंधनं ज्यांना पाळायची नाही आहेत, त्या लोकांना हा बोनांजा वाटू शकतो. परंतु इतरांना याच्या, म्हणजे जे प्रामाणिक उद्योजक आहेत की ज्यांना कामगारांचं अहित करून आपलं भलं होतं याच्यावर ज्यांचा विश्वास नाही, त्यांना पूर्वी काही प्रॉब्लेम नव्हता. फक्त हे चुकीचे लोक आहेत त्यांना मात्र याच्यातनं मोकळीक मिळणार आहे. कामगारांची एक प्रकारची लढाशक्ती याच्यामधनं खूप कमी होणार आहे. हां, तुम्हाला काही सांगायचं? हां, मला दुसरा जो या इंडस्ट्रियल रिलेशन्स कोडमधला जो मुद्दा आहे तो फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट आहे. सगळ्यात धोकादायक जर कुठला असेल ना तर स्टँडिंग ऑर्डर्स आणि फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट आहे. फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे एका विशिष्ट कालावधीसाठी तुम्ही कामगार नेमू शकता. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, काय व्हॉटेवर तुम्ही जे ठरवाल ते. आता काम कायम स्वरूपाचं आहे का नाही हा याच्या चर्चेचा मुद्दाच नाही आहे. तुमचं काम कायम स्वरूपाचं असेल, असू द्यात, पण तुम्ही कामगार एका विशिष्ट कालावधीसाठी नेमणार. आता विचार करा, एका कारखान्यामध्ये त्याच्या अट काय त्याला नेमायला, की त्याला कायम कामगारापेक्षा समान काम असेल तर कमी वेतन द्यायचं नाही, ही त्याच्यावरती अट आहे. आणि 1 वर्षानंतर जरी 1 वर्षाची जरी तुमची टर्म असली तर 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला तुम्ही ग्रॅच्युटी दिली पाहिजे. एवढ्या 2 फक्त त्याच्यामध्ये त्यांनी सवलती दिलेल्या आहेत. सवलती म्हणजे विशेष तरतूद केलेली आहे. आता वस्तुस्थिती अशी आहे की आजच्या घडीला कायम स्वरूपाचं काम करायला कंत्राटी वेगळ्या, पण कंत्राटी कामगारांना बंदी आहे, कायम स्वरूपासाठी नेमता येत नाहीत. पण 90% कामगार सर्व कारखान्यांमध्ये उत्पादनाचं नियमित काम करणारे, कायम स्वरूपाचं काम करणारे कंत्राटी असतात. हे आजचं वास्तव आहे. सो लिगल एन्फोर्समेंट इज झिरो, ॲब्सोल्युटली झिरो टुडे. आता फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटला तुम्ही जरी ही तरतूद ठेवली तर त्याची अंमलबजावणी होणार नाही. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम कायम कामगार राहणारच नाहीत ना.
आज कंत्राटी आज साधारण 20% कामगार कायम कामगार असतात. जसे ते रिटायर होतात मरतात तशी ती संख्या झिरोवरती जाणार आहे. आता त्याच्या जागी जर आता फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट आली तर तुलना कोणाशी करायची. त्यामुळे प्रत्येक कामगार हा अशा भयाखाली राहणार की अरे आता 2 वर्षांनी माझं जाणार आहे बरं का कॉन्ट्रॅक्ट, त्यामुळे मला जरा सांभाळलं पाहिजे. आता प्रत्येक मनुष्य जर याच एका भय इथले संपत नाही या पद्धतीने जर राहणार असेल तर युनियन कोण करणार. म्हणजे सामूहिक सौदा शक्ती किंवा कलेक्टिव्हली काहीतरी मांडणं म्हणजे संघटना करणं या केवळ कागदावरच्या गोष्टी राहतील. फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स हे दोन्ही 100% होतील, म्हणजे काही प्रश्नच नाही याच्यामध्ये. आणि कॉन्ट्रॅक्ट वर्करच्या बाबतीमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स आज आहेच, परंतु आज कायम कामासाठी ते नेमता येत नाहीत असं कागदावरती तरतूद आहे. ह्याच्यात काय केलं आहे त्यांनी, ह्याच्यात अजून एक स्टेप वाईट केलेली आहे. कायम कामासाठी नेमता येणार नाहीत, परंतु काही अपवाद केलेत. आता ते अपवाद काय ते ऐका तुम्ही. त्या अपवादामध्ये एक अपवाद असा आहे की जर त्या उद्योगामध्ये अमुक काम हे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सकडूनच घ्यायची प्रथा असेल तर अलाउड आहे. दॅट कॅन बी डिफाईन एनिथिंग. म्हणजे प्रथा आहे म्हणजे काय, म्हणजे माझाच उद्योग आहे ना. माझ्या उद्योगामध्ये गेले 10 वर्ष मी हे काम कॉन्ट्रॅक्टकडनंच करून घेतोय. सो इट बिकम्स, आणि सिमिलर ठिकाणी तसंच चाललंय. वस्तुस्थितीच आहे, म्हणजे ती प्रथा झालीच. दुसरं, अचानक जर काम वाढलं तर कॉन्ट्रॅक्ट वर्करकडनं करून घ्यायचं. अरे आजच्या कायद्यात तरतूद आहे त्याला. टेम्पररी वर्कर्स म्हणतात त्याला, कॅज्युअल वर्कर्स म्हणतात, त्याच्याकडनं तुम्ही करून घेऊ शकता. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टला आता नाही असं म्हणून जे अपवाद केले त्याच्यात सगळ्याला परवानगी दिली आहे. आणि सगळ्यात वर्स्ट पार्ट असा आहे, कॉन्ट्रॅक्ट वर्कर इज प्रोहिबिटेड टू बी अपॉइंटेड इन द वर्क ऑफ रेग्युलर नेचर, मेन कोर वर्क ऑफ द एस्टॅब्लिशमेंट. परंतु त्याला शिक्षा किती आहे. त्या सगळ्या कायद्यामध्ये इम्प्रिझनमेंट ही शिक्षा फक्त चीफ इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरीजला फॅक्टरीत याला अडवलं तेवढ्याच कारणासाठी आहे. बाकी फक्त दंड आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी जर समजा एक 100 लोकांची फॅक्टरी चालवत असेल, जर मी ते सगळे 100 कॉन्ट्रॅक्ट वर्कर घेतले, 100% कायदा मोडला, प्रतिज्ञापत्र लिहून मोडला, तर मला दंड फक्त 50,000 रुपये आहे. पुन्हा केला तर म्हणजे दुसऱ्या वेळेला 1,00,000 रुपये. ते बहुधा दहशतीचं वातावरण कमी व्हावं उद्योगांसाठी म्हणून. म्हणजे मी दर महिन्याला एक माणूस नेमीन की दर महिन्याला 1,00,000 रुपये भरायचे. माझे 5 कोटी रुपये महिन्याला किंवा काय 50 लाख रुपये महिन्याला वाचतील. 1,00,000 रुपये मी दंड भरतो. त्याला शिक्षा कुठंच नाही, इम्प्रिझनमेंट कुठंच नाही. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या कॉन्ट्रॅक्ट लेबर अपॉइंट करण्यामधून प्रोहिबिटेड अशा ठिकाणी सुद्धा किंवा फिक्स्ड टर्म अशा ठिकाणी सुद्धा करोडो रुपये किंवा लाखो रुपयेचा फायदा मालकांचा होणार आणि त्याला दंडाची शिक्षा क्रिमिनलायझेशन 0, 50,000 रुपये दंड आहे. कुठला मालक मी दंड भरतो, रोज दंड भरतो मी. त्यामुळे इज ऑफ डुईंग बिझनेस याचा अर्थ इज ऑफ सप्रेसिंग वर्कर्स. करेक्ट, दुसरं काहीच नाही. ठीक आहे. पण हे अजित अभ्यंकर सर ज्या पद्धतीची मांडणी करतात त्याच्याशिवाय इंडस्ट्रीचं स्वतःचं असं मत असतं की आम्हाला वेगळ्या क्रिमिनल ऑफेन्सेसला सामोरे जावं लागतं, त्यामुळे व्यवसाय करत असताना खूप आम्हाला अडचणी येतात. ते एक वेगळं मत आहे, त्याच्यावरती स्वतंत्र असे मी 2 व्हिडिओ केलेले आहेत, ते तुम्ही जरूर बघा. पण सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह वेव्ज ज्या त्याचा तुम्ही ग्रॅच्युटीचा उल्लेख केला, त्याच्याशिवायचे जे 4-5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, एक म्हणजे कामाचे तास, त्याबरोबर सुरक्षिततेचे नियम, रजेचे नियम, तुम्ही ज्या ग्रॅच्युटीचा उल्लेख केला, आणि आरोग्यविषयक सुविधा, ह्याबद्दल तर सरकार खूपच भरभरून बोलतंय. सरकार लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतो. ज्या गोष्टी फॅक्टरीज ॲक्टमध्ये आहेत, ग्रॅच्युटी फॉर 1 इयर, आता ग्रॅच्युटी फॉर 1 इयर फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटच नव्हती ना. जिथं फिक्स्ड, आणि ते कोणाला आहे, फक्त फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट ज्यांची आहे त्यांनाच फक्त ग्रॅच्युटीचा नियम आहे 1 वर्षाचे, इतरांसाठी नाही येतो. हा मेन पॉईंट तो आहे. आता दुसरं पुन्हा एकदा सांगा, माझं लक्षच नव्हतं. ग्रॅच्युटी 1 वर्षानंतर जरी 1 वर्ष जरी नोकरी झाली तरी त्याची ग्रॅच्युटी दिली पाहिजे. किती असते ती? 15 दिवसाचा पगार एका वर्षाची गणिती आहे. नाही, म्हणजे तो खूप मोठी काही रक्कम नाही आहे. ऑब्व्हियसली ज्याचं 1 वर्ष झालं त्याला कमी, त्याला 15 दिवसाची मिळणार. आता आज 5 वर्ष झाल्यानंतर ती मिळते. म्हणजे एलिजिबल सर्व्हिस त्याची 5 वर्ष पूर्वीचा, आता 1 वर्ष. पण कोणाचा? सगळ्यांचा नाही. जे फिक्स्ड टर्मवरती नेमलेले आहेत त्यांच्यासाठीचे नियम आहे फक्त. काय मोदींना हेडलाईन मॅनेजमेंट म्हणजे जमतं, 2002 पासून तेच करत आलेले आहेत ते. त्याच्यामुळे त्याच्यावरती ते मारून देत आहेत. त्यात सत्याचा आणि त्यांच्या हेडलाईनचा काहीच संबंध नसतो, तो ह्याच्यातही नाही आहे. ठीक आहे. आता दुसरं,
आता आरोग्याचे नियम हे सगळे फॅक्टरी कायदा आणि त्याचे रूल्स एवढं पुस्तक आहे, ते त्याच्यात काही नवीन केलेलं नाही त्यांनी त्याच्यामध्ये, जसंच्या तसं आहे. म्हणजे फार तर क्रेडिट घेता येईल की ते काढलं नाही आहे, पण काढलं नाही म्हणजे एका अर्थाने काढलं आहे, कारण 10चे 20 केलेत. 10 कामगार जिथं होते तिथं फॅक्टरी कायदा लागत होता, आता तो 20 केलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट लेबर 20 जिथं होता तिथं लागत होता, आता 50 केला तिथं. कॉन्ट्रॅक्ट लेबर कायदा म्हणजे कायदा तर आता काढलाच आहे, जे काही तरतुदी आहेत त्या तिथंच लागणार आहेत आता. तेव्हा ह्याच्यामध्ये ॲब्सोल्युटली काही नवीन नाही. आता फार तर तुम्ही म्हणतात की चित्रपट उद्योग वगैरे त्यांच्यासाठी त्यांचा समावेश त्या गिग वर्कर्स आपण तो पण त्याच्यावर बोलूया आपण. गिग वर्कर्सबद्दल बोलूया, पण ह्याच्यामध्ये नवीन काही केलेलं पण नाही. माध्यमापासून ते IT पर्यंत अनेक ठिकाणी अस्थायी स्वरूपाचे कामगार घेणं हा जो ट्रेंड होता, तर त्या सगळ्यांना सुद्धा एक सोशल सिक्युरिटी जी काही असेल त्या फ्रेमवर्क्समध्ये ती दिली असं सरकार म्हणतंय. आता सोशल सिक्युरिटी दिली म्हणजे मला भूतकाळ झाला, असं काहीच नाही आहे. त्याने एक सोशल सिक्युरिटी ॲक्ट केलेला आहे. त्या सोशल सिक्युरिटी ॲक्टमध्ये त्यांनी काय केलं आहे, आजचा प्रॉव्हिडंट फंड कायदा, आजचा ESI कायदा किंवा अशा स्वरूपाचे कायदा BD वर्कर्सचा फंड इत्यादी किंवा बिल्डिंग वर्कर्सचा फंड आमचा, ते जे फंड्स आहेत त्याच्याविषयीचे कायदे आणि त्याची सगळी मॅनेजमेंट हे तसे तिकडून काढून इकडे या सोशल सिक्युरिटी ॲक्टमध्ये घातलेत. म्हणजे त्यांची व्यवस्था जशी आज चालली तशीच चालणार आहे, त्यांचं कव्हरेज जसं आज आहे तसंच राहणार आहे, त्याच्यात काहीच बदल नाही आहे. त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये बदल नाही, त्यांच्या कव्हरेजमध्ये बदल नाही, तर तसंच राहणार आहे. फक्त ते तिकडनं उचलले आणि या नवीन एका लेबलखाली आणले, त्याच्यामुळे त्याच्यात एक्सपान्शनचा काही प्रश्नच येत नाही. मग राहिलं काय, आता गिग वर्कर्स किंवा इतर काय अजून 20 प्रकारचे काय व्हॉट एव्हर नंबर ऑफ टाईप्स ऑफ, यांच्यासाठी आम्ही एक सोशल सिक्युरिटी लेजिस्लेशन करू असं त्याने म्हणलेलं आहे. फक्त म्हणजे लेजिस्लेशन करू, काहीच केलेलं नाही अजून. नवीन सोशल सिक्युरिटी देण्यासाठी काहीतरी एक आम्ही कायदा करू, योजना करू, काहीच केलेलं काहीच नाही आहे. करणार, आणि हे करणार हे 2002 पासून वाजपेयी सांगत आहेत. मधल्याही सरकारने काही केलं नाही आणि यांनीही काही केलं नाही. आता राहिला एकच मुद्दा गिग वर्कर्सचा. गिग वर्कर्ससाठी त्याने काय केलं, त्याने असं सांगितलं, लिहिलं आहे त्याच्यामध्ये, ही एकच गोष्ट कॉन्क्रीटली लिहिलेली आहे, ती अशी की त्या प्लॅटफॉर्म वर्कर ज्याला म्हणतो आपण, ते जे ॲग्रिगेटर असं नाव आहे त्याचं, की जो ओला उबर वगैरे सगळे ॲग्रिगेटर्स आहेत. ॲग्रिगेटर्सच्या टर्नओव्हरच्या 2% आणि एवढी रक्कम एका फंडसाठी त्या ॲग्रिगेटरकडनं घेतलं जाईल. त्यांचा एक फंड केला जाईल, जो आज बिल्डिंग वर्कर्ससाठी 1% घेतला जातो. ऑलरेडी इन फोर्स आहे ती, या ॲग्रिगेटर्सकडनं 2% घेतला जाईल. आणि पण टोटल जे वेज पेमेंट आहे त्यांचं, आता वेज तर म्हणायचं नाही, त्यांचं रेम्युनरेशन त्या वर्कर्सचं त्याच्या 5%पेक्षा जास्ती ते असता कामा नये, अशी त्याला कॅप पण घातलेली आहे. अशी घेऊन एक फंड उभा करून त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षा योजना करण्याचं एक फार तर वचन त्याच्यामध्ये आहे. प्रत्यक्ष केलेली नाही आणि सरकारची त्याच्यात काहीच प्रोव्हिजन नाही. तर मुख्य मुद्दा असा आहे, गिग वर्कर्स हे कामगार आहेत आणि त्यांचा त्या प्लॅटफॉर्मशी कामगार मालक हा संबंध आहे. हा डिनाय केले गेले ना त्याच्यामध्ये. मुख्य मुद्दा, तुम्ही एक त्यांच्यासाठी योजना करताय म्हणजे काय करताय, त्यांच्यासाठी तुम्ही कल्याणकारी योजना करताय. ही इज वर्कर, इज अ वर्कमन, आणि तो त्याचा एम्प्लॉयर आहे. त्याने एम्प्लॉयर रिलेशनशिप जी त्याची आहे तिथं स्पष्टपणाने नाकारण्याचा आहे आडवळणी उद्योग आहे. हीच तरतूद म्हणजे आमची स्वतःची केस आता पेंडिंग आहे कोर्टामध्ये. त्या केसला आग लागेल, म्हणजे कारण कामगार मालक संबंध आम्ही प्रायमा फेसी मान्य करायला लावलेला आहे इथल्या सरकारी यंत्रणेला, आणि म्हणून त्यांनी आमची केस कोर्टमध्ये रेफर केलेली आहे. त्याला रेफरन्स म्हणतात पूर्वीच्या ID ॲक्ट मधला. आता काय होणार आहे, हे टिकणारच नाही ते, कारण कामगार मालक संबंध नाही असं सरकारने ऑलमोस्ट जाहीर केल्यासारखं झालं. आता तरी ती केस फाईट होईल, आम्ही कसं टिकेल ते बघू, तो पुढचा प्रश्न आहे. पण सरकारची दिशा काय लक्षात घ्या, सरकारची दिशा आहे की कामगार मालक संबंध इथला कट करा, आणि आज 21व्या शतकामधला जो व्यापार आहे तो ज्यांच्या पाठीवरती व्हायला जातो ते ओझं वाहणारे बैल म्हणजे गिग वर्कर्स आहेत. आम्हाला स्वस्तामध्ये खायचा पदार्थ मिळणं हे, आणि त्यांनी त्याचे करोडो रुपयाचे प्रॉफिट मिळणं, हे ओझं सगळा कामगार वाहतोय. आणि त्याला काय मिळते त्याच्यामध्ये, त्याला किमान काही म्हणजे जीवनाची सुरक्षा नाही, कामाची सुरक्षा नाही, काहीच नाही त्याच्या जीवनामध्ये. त्याचा कामगार मालक संबंध मान्य करणे बेसिक अट आहे. आता तिथे आकडे तुम्ही पाहिलेत
तर 2 ते 2.5 कोटी लोक हे गिग वर्कर्स असतील काही त्या 3-4 वर्षामध्ये 29पर्यंत असा एक अंदाज आहे. त्यांना तुम्ही वाऱ्यावरती सोडताय. ठीक आहे, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून शेवटचा प्रश्न विचारतो. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि निर्यातीवरती अवलंबून असलेली चीनसारखी अर्थव्यवस्था त्यांनी जे काही 84 त्यांच्या देशात केलं आहे ते लक्षात घेता आपल्या सरकारसमोर याच्याशिवाय काहीच पर्याय नव्हतं. हे चुकीचं आहे म्हणणं. चीनसारख्या अर्थव्यवस्थेने कामगारांचं शोषण करून आणि कामगारांचा गळा दाबून त्यांची निर्यात वाढवली नाही आहे. त्यांनी कामगारांना निश्चितपणे डिसिप्लिन केलं, त्यांनी रेग्युलेट निश्चितपणे केलं आणि त्यांनी इंडस्ट्रीला पण केलं रेग्युलेट. त्यांनी वीज ही अत्यंत स्वस्त दिली, जमिनी खाजगी मालकीची ठेवली नाही. आज आमच्या इथले उद्योगपती यांचा मुख्य धंदा उद्योग करायचे, जमिनी घ्यायच्या आणि नंतर तिथं शहर वाढलं की उद्योगांखालच्या जमिनी या रेसिडेन्शियल प्लॉटमध्ये कन्व्हर्ट करायच्या आणि जमीनदार व्हायचा हा इथल्या उद्योगपतींचा धंदा झालेला आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन्सच्या नावाखाली जे काही मध्ये प्रकार करण्याचा प्रयत्न झाला तो सुद्धा एक्झॅक्टली जमीन लाटण्याचाच उद्योग होता. आज MIDCमध्ये एक्झॅक्टली हे चालले. MIDCचे जुने प्लॉट्स आहेत ते प्लॉट्स लीजवरती मला मिळालेले आहेत. ते MIDCच्या परवानगीने म्हणजे भरपूर पैसे खायला घालून MIDCच्या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना मी ते दुसऱ्यांना कवडी मोलाने देतो आणि मी त्यातनं मोकळा होतो. आणि व्यापक पातळीवरती काय दिसतं तुम्हाला? त्यामुळे याची व्यापक पातळीवरती म्हणजे मला असं म्हणायचं की आता जागतिक परिस्थिती लक्षात घेता वेगवेगळे कन्स्ट्रेंट टॅरिफपासून ते चीनचा बरोबर असलेला, तर त्याच्यात तुम्हाला असं वाटतं की ह्याच्याशिवाय काही पर्याय होता? लेबर कॉस्ट ही किती आहे मुळामध्ये. तुम्ही लेबर कॉस्ट सप्रेस करताय आणि आपला मुख्य मुद्दा जो आहे तो रिलायबल वर्क प्रोसेस अँड क्वालिटी आहे. आणि रिलायबल वर्क प्रोसेस अँड क्वालिटीसाठी तुम्ही कामगारांना असुरक्षित आणि दहशतीखाली ठेवून तुम्ही जर चांगले क्वालिटीचं उत्पादन करू शकत असं जर कोणाला वाटत असेल तर तो भ्रम आहे. यू कॅनॉट गेट सिक्युअर बाय मेकिंग अदर्स इनसिक्युअर. हा मुख्य मुद्दा आहे. आणि या कायद्याचं सूत्र असं आहे, आम्ही कामगारांना असुरक्षित करू म्हणजे ते आमच्या दावणीला चांगले बांधले जातील. ही अत्यंत विपरीत अशा प्रकारचा व्यवस्थापन सिद्धांत आहे. हा चीनमध्ये असेल किंवा युरोपीय देशामध्ये असेल, हा इतिहास काळात नक्कीच वापरला गेला. त्याच्यामुळे सरी कामगार कायदे करावे लागले, पण आज तसा वापरला जात नाही. यू शुड हॅव अ विन विन सिच्युएशन. तुम्ही कामगारांना रिझनेबल सिक्युरिटी द्या, भरपूर डिसिप्लिनची अपेक्षा करा. दॅट विल गिव्ह द रिझल्ट्स. आज मुख्य मुद्दा आपल्या इथं निर्यातीसाठी हे 40-40 हजार कोटी रुपयाची कर्ज बुडवणारे, 7-7, 8-8 हजार कोटी रुपये कर्ज बुडवून पळणारे जे उद्योजक आहेत ना, तो मुख्य प्रॉब्लेम आहे आपल्या इकॉनॉमीचा, कामगार नाही आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. असं आहे की कुठल्याही विकसनशील अर्थव्यवस्थेमधले संक्रमणाचे जे काळ असतात त्याच्यातनं हा देश जातो आहे असं माझं मत आहे, कारण मी अर्थविषयक अभ्यास करतो म्हणून. आणि आपल्या लोकसंख्येतनं निर्माण झालेले जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याच्याशी पण ह्या सगळ्या ह्या प्रश्नाचं काही ना काहीतरी मूळ जोडलेलं असतं. खास करून अकुशल आणि कुशल ह्या कामगारांची उपलब्धता आणि इंडस्ट्रीची गरज हा पण एक ह्या सगळ्या प्रश्नाचा एक मूळ गाभा आहे. पण हा विचार येणं आवश्यक होतो जो मी तुमच्यासमोर मांडला आहे. तरीही तुमची काही मतं असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण जरूर आम्हाला कळवा. थांबूया. थँक्यू.